तर हॅलो अँड वेलकम मित्रांनो. आज 1 एप्रिल आहे. आज एप्रिल फुलचा दिवस आहे आणि माहीत नाही आता तुम्ही कोणा एप्रिल फुल बनवलं तर तुम्ही तुमचं ते चालू ठेवा. एप्रिल फुल बनवायचं काही नाही, पण आज आपण आपल्या व्लॉगिंगला आज सुरुवात करत आहोत. 2-3 दिवस नव्हतं आपण याच्यावर, पण आज सुरुवात करत आहोत. त्यामुळं कंटिन्यू आज दिवसभरचा पुरा मसाला, चाट मसाला, बीट मसाला सगळा आपण अपलोड करणार आहेत आता जे होईल ते. म्हणजे ब्लॉग काढत होतो की आपल्याला डबा घेऊन जायचा आहे आजीच्या इकडे तिकडं. तर मी ते विषय काय झाला, ते कॅमेरा मी चालू केला आणि ते कॉल आला, त्याच्यामुळे ते बंद पडलं. मला समजलं पडलं. मी 1 मिनिट नुसतं असाच मोबाईल धरून नको काय आता परत चालू केला. चालले आपल्या हौदात मी मासे टाकले होते. मासे एकदम स्वच्छ पाणी झाले. ह्यापा मासे थावतात आपल्या. दिसणार नाही. हा इथे किंवा दिसला तुम्हाला दिसणार नाही, पण मी ट्राय करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. इथे की अजून खूप म्हणजे खूप पाणी स्वच्छ झालंय. मित्रांनो, मी मासे टाकले होते हौदात. एक छोटा मासा त्यांनी खाऊन घेतला वाटतं. एक तिकडे कोपऱ्यात मोठा आहे, दिसला तुम्हाला तो तिथं. पण त्यांनी खाऊन घेतले ते मासे. आता वावरात जायचे मम्मी म्हणते. आवरत आहे अजून, वावरात जायचंय. जाऊ मग वावरात. पाहू आता काय होतंय काही नाही. रोड वागतोय, चांगलं होतंय. वावरात जायचं. जाऊ मग वावरात, काय अडचण नाही. बोर होते मग कर बोर झालेले. ऊन लागतं मित्रांनो. गावाकडं खरी मजा कशी असते, ऊन बिन पडलं का पोरं विहिरीत पावायला जाते. आता विहिरीत पावायला जायला विहिरीच नाही आमच्या वावरात. नाही आता विहीर करायची वावरात. थोड्या दिवसात आता विहिरीच काम चालू आहे आपल्या वावरात. तर मग विहीर काम झालं की एकदा मग मे मध्ये एकदम ओके होईल. झालं तर मग रोज पावायला मग दुपारी वावरात नुसती मज्जा करायची. तिकडं कायऱ्या बिऱ्या, आंबे बिंबे सगळं आहे. रोज मज्जा करायची. तर मित्रांनो, आपण बसलो आता गाडीमध्ये. आता गाणे कोणते लागतात आपण ते ऐकू. आता 90चे गाणे आहेत. 90ची सीडी ना, ते गाणे. आता गाणं बदललंय. आता बघू कोणतं गाणं लागतं कोणतं नाही. आता कोणतं आहे तुम्ही ऐका. आता गाणं कोणतं आहे. ही गाडी पप्पांनी 2016ला घेतली मित्रांनो. 2016ला माझ्या भाऊ बड्डे तर माझ्या भाऊ बड्डे पण चालू. तेव्हा गाडी घेतली 2016 साली गाडी घ्यायचं कारण असं होतं की पहिलं आजीचं पण दुखायचं आणि आम्ही लहान होतो तेव्हा पण कोणी गाडी घेत नव्हतं. तेव्हा परिस्थिती जरा बिकट होती. तेव्हा आहे ना काहीतरी परिस्थिती माझी बिकट होती. माझी काहीतरी डायलॉग होता म्हणजे आठवणावाला आता. पण लय माझ्या पप्पांनी स्ट्रगल केली. पण कोणा पुढं हात बिसरून त्यांनी काय असं म्हणजे हे नाही केलं. कोणा पुढं हात नाही पकडले. जे काय केलं जेवढं हाय आमच्याकडे तेवढं त्यांच्या स्वतःच्या कामाचं. घर नव्हतं राहायला. सप्पर होते, छोटंसं सप्पर. त्या सप्परामधून आम्ही पत्र्यामध्ये आलो. आता आमच्यावर ही जिम्मेदारी पडली की आम्ही आता पत्र्यामधून आता स्लॅबवर कसं जायचं. स्लॅबच्या घरात आता म्हणून आता चाललंय, शिक्षण चालू आहे. थोडंफार करू आता काही ना काही. हार नाही मानायचं मित्रांनो. जिंदगी एकच आहे. जे करता येईल ते करायचं. कारण की विषय नसला तर माहिती का, कोण आपले कोणी भरोसे लायकीचे नसते. कोण भरत नाही. कोणी भरत लायकी. फक्त आपले आई बाप आणि आपला भाऊ जे आहे ना, तेच आपले भरोशाचे. बाकी दुसरे तुम्ही मावशी चुलते बिलते जे काय म्हणतात ते कोण भरोशात नाही. कोण कोणाचं नसते. कोणीच कोणाचं नसते. कारण की अनुभव कसं आहे माहिती आहे का, विषय कसा आहे. जेव्हा माझ्या पप्पाच्या काही केलं कामापुरतं तोंडावर गोड बोलायचे त्यांचे. हे असं येतच. पण मान गेले का आमच्या समोरच माझ्या पप्पाच्यावर पण आमच्या समोरच अशी बुरायचे. आम्ही तेव्हा लहान होतो रे. मागच बोलायचं. त्यामुळं आपला विश्वास नाही कोणावर आपला.
जिंदगी एकच आहे, जगायची आपली, काय असेल ते आई बापाला नीट ठेवायचं, सुखी ठेवायचं, बस. बाकी काहीच ना बघ, जे आहे ते आहे. आता गाडी लावली होती त्या दिवशी, गावावरून आलो मी, तर गाडी येतच लावली, त्याला घाण झाली सगळी त्याच्यात. तर आता ऊन आहे, आज घर असं रोड झालं आपला शिर्डी हायवे ना, शिर्डी हायवे जे रोड आहे ते स्ट्रीटलाच घरी घुळ पण येते रोडला, रोडीची. त्यामुळं मम्मीने आता बेडशीट टाकल्यावर काचीवर, आणि मी आता म्हणलं ऐका गाडी आता बंद करतो, म्हणलं तुम्हाला आमची गाडी दाखवा म्हणून. गाडी मित्रांनो मला चालवता तसं काय अडचण नाही. 90च्या गाण्याची बातच वेगळी आहे मित्रांनो, बातच वेगळी, लय बात वेगळी 90च्या गाण्याची. एकदम चिल गाणे राहते, एकदम निवांत. आता आजपासून आपण करू ट्राय. आता कंटिन्यू ब्लॉग पडणार आपला, आता कंटिन्यू ब्लॉग पडणार कंटिन्यू. असं हे नाही की जरा पुढे एक तळ आहे आमच्या मित्रांनो. आता उन्हाळ्याचे दिवस सगळे, आता चोर सुटतेच मित्रांनो. चोर आले काय रात्री सगळे 11 साडे 11च्या आत घरात, असा विषय. म्हणून आता जो आता मी गाडी बंद करतो, बाहेर जातो आता. हो आता काय होतं, संध्याकाळी 7-8च्या दरम्यान आपला ब्लॉग पडेल आता. एकदम भारी गाडी आता बंद करतो. नाही का कुत्रा हरवले राव, आपला टाक्या पुढं गायब झालाय काय, त्याला सापडू आता. सापडला तर ठीक आहे, आता बाहेर नाही, इथं नाही, कुठंच नाही. टाक्या चल, टाक्या कुठं गेला, टाक्या इथं झोपलंय आपलं वासरू. ए कुठं पळत रे, ए रात्या मस्त गाड्याला झोपला मित्रांनो देऊ. हेपा हेपा इथं, हेपा एकदम भारी पिल्लू आहे आपलं ते. हा बाहेर आवाज आला फक्त, एवढीच स्लॅबची खोली मित्रांनो आमची. ती पण याच्यावर म्हणजे कशी बीम काय टाकली, फक्त वरून टाकला म्हणून टाकलेला आहे स्नॅप भीतीवर, इकडे पण त्याच्यावर गाड लागते एकदम. इथं आता इथंच आता काहीतरी. हो आता हेपा आमचं कुत्र, हेपा कसं पळत. तर मित्रांनो मी तुम्हाला आताच गाडीमध्ये बोललो होतो, घरापुढे एक तळ आहे, मला मी त्या तळ्यात घेऊन जातो, तळ्यात म्हणजे नेतो तुम्हाला. लय येते यापा पडले, कसं पडलंय ह्या पातळ, एकदम भयानक विषय. पहिलं आम्ही मित्रांनो इथं क्रिकेट खेळायचो, पहिलं इथं तळ्यात, इथं विहीर आहे. हे विहीर मित्रांनो असे मासे आहेत कनी, लय मासे आहेत. आणि आता ते पाणी खोल गेलं त्यामुळे ते मासे पण खाली आहेत. तसे पलीकडे लोकांचे घरं बिरं सगळे आहेत मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल इथं वर ह्या हे जे पिवळ दिसतंय तुम्हाला, हे काय माहिती, मावळाची पोळी नसते का, मावळ आपलं कोणतं मधाचं मवळ नसतं का, त्याची पोळी ती मांजरीनी वर नेऊन टाकली असते. पहिले लय मवळ बसायचे मित्रांनो इथं, लय पहिले मवळ ते लय राहायचे. काय आता उन्हामुळं सगळं वातावरण हे झालंय. गावाकडं लय ऊन पडतं मित्रांनो, लय गावाकडं तरी बरं आहे, पण शहरा ठिकाणी अवघड आहे. आता तुम्ही पाहताय आता गॅस बंद झाले, गॅस भेटणार हे नाही. सिटीकडल्या लोकांना लाईनला थांबावं लागतं गॅससाठी. पण गावाकडं काय हे असल्या बाबा, ते असल्या वाळायला बाबा, हे असं खाली आपण असं काड्या बिड्या पडलेल्या तेवढ्या असं. गावाकडला माणूस काय करतो, साधं सिंपल गोळा करतो, 3 विटा ठेवतो, लगेच चूल पेटवतो, त्याच्यावर स्वयंपाकाला लागतो. ही गावाकडची पद्धत आहे. त्याच्यामुळं शहराकडल्यापेक्षा गावाकडलं जीवन सोपं आहे. यामुळं आता मी काय करतो, आता जातो घरात, ऊन लागत मस्तपैकी आपलं डोरेमॉन कार्टून आहे ते पाहत बसू आता, एकदम ओके.
डोरेमॉन बघू नाही तर तारक मेहता बघू. आता लाईट पण गेली तशी, पण पाहू आता. यापा मित्रांनो, तुम्हाला आमचं घर दाखवतो कसं असतं. यापा आमचं घर एवढं. कारण ती घरामागे जे दिसते ना, ती मराठी शाळा आहे. आम्ही त्या शाळेत शिकलेलो. मी 10वी शिकलेलो आहे त्या शाळेत. चला आता जातो, भेटू आता उद्याच भेटू. आता डायरेक्ट मेडिकलला जातो मी, कारण की आज नाही गेलो मेडिकलला. आज जरा दुखत होतं माझं, आज मेडिकलला नाही गेलो, घरीच थांबलो आज. चला ठीक आहे. विषय कसं माहिती ना, आम्ही बसलो डोरेमॉन बघत. यापा तुम्हाला डोरेमॉन पाहतो मी. तर विषय कसा माहिती का, मी एक म्युझिकचं पण चॅनल खोललेलं बरं का. तर त्याच्यावर मी एवढं फर्स्ट टाईम मी लिहिलं केलं. पुढं बाकी जर मला माहिती माझं 100% नाही असलं त्याच्यात, तर घोटाळा झाला. तर मला काहींचे रिप्लाय आले की असं आहे तसं आहे. पण ठीक आहे, मी थोडंफार मला वाईट वाटलं कमेंट्स पण की असं तसं आहे. पण ठीक आहे, आता प्रत्येक चॅनलवर सोडलं ना, तर तुम्हाला चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करा. जर नाही वाटलं तर काय असं नाही ना, काय नाही. पण चांगलं जर वाटलं तुमच्या मनाला तर सबस्क्राईब करा बस. बाकी काय अडचण. तुम्हाला चांगलं वाटलं तर करा, नाही तर नका करू, बस एवढीच. आणि हा माझा ब्लॉग पण मला जर चांगले वाटले, जर तुम्हाला काही मजा तुम्हाला फन भेटली तर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नाही आवडलं तर नाही केलं तरी काय अडचण नाही मित्रांनो. ठीक आहे.